UPSC सिव्हिल सर्व्हिस रिक्रुटमेंट 2022 म्हणजेच नागरिक सेवा पूर्व परीक्षा 2022. मित्रांनो, UPSC सिव्हिल सर्व्हिस हे दरवर्षी निघत असते. यावर्षीसुद्धा आलेली आहे. त्यामध्ये सिव्हिल सर्व्हिस म्हणजे कलेक्टर, जिल्हाधिकारी इत्यादी पोस्ट या जाहिरातीमार्फत भरले जातात. म्हणजेच जिल्हाधिकारी, कलेक्टर जे आपण म्हणतो ते या सरळ सेवेमार्फत याची एक्झाम होत असते. यामध्ये प्री असते, मेन्स आणि इंटरव्ह्यू इत्यादी 3 टप्प्यामध्ये या परीक्षा द्यायची असते. यामध्ये एकूण जागा दिलेल्या आहेत 816 जागा. भरपूर संख्येची याड असून एकूण 816 जागेची याड आहे. परीक्षेचे नाव आहे नागरिक सेवा पूर्व परीक्षा 2022 म्हणजेच UPSC सिव्हिल सर्व्हिस 2022. याला पात्रता आहे कोणत्याही शाखेतील पदवी, म्हणजे याला आर्ट, सायन्स, कॉमर्स एनी फॅकल्टी इज अवेलेबल धिस पोस्ट एक्झाम. म्हणजे कुठल्याही फॅकल्टीमधला विद्यार्थी याला अप्लाय करू शकतो. आणि याची वयोमर्यादा दिलेली आहे 1 ऑगस्ट 2022 रोजी 21 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे आणि 32 वर्षाच्या आतमध्ये असायला हवा. आणि कास्टमध्ये SC ST साठी 5 वर्ष सूट दिलेली आहे आणि OBCला 3 वर्ष सूट दिलेली आहे. नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण भारत, हे तुम्हाला माहीतच असेल. आणि फी स्ट्रक्चर आहे जनरल आणि OBCला 100 रुपये आणि SC ST PWD महिलांसाठी फी नाही आहे. ज्या विद्यार्थी किंवा ज्या कॅन्डिडेट किंवा ज्या विद्यार्थ्यांना सिव्हिल सर्व्हिसमध्ये जायचं असेल तर त्यांनी अवश्य अप्लाय करा. आणि जे SC ST कॅन्डिडेट त्यांना फी नाही आहे आणि OBCला 100 रुपये फी आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 22 फेब्रुवारी 2022. यामध्ये मित्रांनो पूर्वपरीक्षा हे 5 जून 2022ला होणार आहे. म्हणजे आणि मुख्य परीक्षा आहे याची तारीख अजून डिक्लेअर केलेली नाही, परंतु पूर्वपरीक्षा ही 5 जून 2022ला होणार आहे. याची तुम्ही जर अधिकृत साईट पाहायची असेल तर हे UPSCचं अधिकृत पोर्टल आहे, म्हणजेच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. यामध्ये रिक्रुटमेंट दिलेले आहेत आणि इथं एक्झामिनेशन दिलेलं आहे. या तुम्ही याडवर जाऊन पाहू शकता. यामध्ये तसा अप्लायचा ऑप्शन दिलेला आहे डाव्या साईडला. इथं ॲडमिट कार्ड, रिटर्न रिझल्ट इत्यादी या पूर्ण साईडवर तुम्ही पाहू शकता. यामध्ये मित्रांनो खाली गेल्यावर जाहिरात दिलेली आहे, नोटिफिकेशन. मित्रांनो, मी तुम्हाला हे माझी नोकरी या साईडवर हे ॲड दाखवत आहे. तुम्ही या इथं पहा, या इथं क्लिक अशी एक PDF ओपन होणार आहे, 155 पानाची PDF. या PDFमध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहे. तुम्ही हे PDF वाचू शकता आणि वाचूनसुद्धा अप्लाय करू शकता. त्यानंतर इथं दिलेलं आहे की ऑनलाईन अप्लाय. या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय इथं क्लिक केल्यावर ऑनलाईन अप्लायचं म्हणजे UPSC सर्व्हिस युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे संघ लोकसेवा आयोगाचं रिक्रुटमेंटचं पोर्टल ओपन होणार आहे. आणि मित्रांनो, याच पेजून आपल्याला ऑनलाईन अप्लायसुद्धा करता येतो. तर यामध्ये दिलेलं आहे की परीक्षा एक्झाम कोड दिलेला आहे CPS आणि एक्झामिनेशन परीक्षा सिव्हिल सर्व्हिस प्रिलिम एक्झामिनेशन, सिव्हिल सर्व्हिस प्रारंभ परीक्षा इत्यादी असं हे पूर्ण यामध्ये दिलेलं आहे. क्लोजिंग डेट दिलेला आहे की अंतिम तिथी 22/2/2022 6 वाजेपर्यंत इत्यादी हे सर्व दिलेले आहे. आणि जर का तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल आणि फॉर्म भरायचा असेल तर प्रेस 1 पहिला सर्वप्रथम इथे दिलेलं आहे की क्लिक हेअर फॉर पार्ट 1 म्हणजे भाग 1 के लिए यहाँ क्लिक कीजिए, म्हणजे क्लिक हेअर पार्ट 1. रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पंजीकरण पार्ट 1 रजिस्ट्रेशन म्हणजे भाग 1 पंजीकरण इथं क्लिक करावं लागेल. इथं क्लिक केल्यावर मित्रांनो असं सर्वप्रथम एक पेज ओपन होणार आहे. नंतर इथं हे सूचना वाचून झाल्यावर टोटली पूर्ण यामध्ये विचारत आहे की सूचना तुम्ही मला मान्य आहे की नाही आहे. तर इथं येस या टॅबला क्लिक करावं लागेल.
तो दोस्तों यहाँ पे क्लिक करने के बाद ऐसा एक रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन हो जाएगा। ये रजिस्ट्रेशन का फर्स्ट पेज है। इसी पेज पे अपन को पूरी डिटेल्स यहाँ पे अपनी भरनी पड़ती है। तो यहाँ पे सर्वप्रथम जिसका भी फॉर्म फिलअप करना है कि जिसका भी अपन का नाम यहाँ पे फिलअप करना है, तो यहाँ पे सपोज जो भी नाम है अपना यहाँ पे नाम डालने का। इथे कॅन्डिडेट नाव टाकलं मित्रांनो, इथे विचारत आहे जेंडर तुमचं मेल फिमेल इत्यादी टाकून द्यायचं आहे। त्यानंतर विचारत आहे जन्मतारीख, आपली जन्मतारीख काय आहे, दिवस महिना आणि वर्ष। त्यानंतर विचारत आहे की पिता का नाम, म्हणजे आपल्या वडिलाचं नाव टाकायचं। त्यानंतर मदर्स नेम, आईचं नाव टाकायचं। त्यानंतर इथं इंडियन ऑटोमॅटिकली सिलेक्टेड राहणार आहे। त्यानंतर विचारत आहे की आपलं लग्न झालेलं आहे का, वैवाहिक स्थिती, मॅरिज स्टेटस, लग्न झाल्याचं असेल तर मॅरिड, अनमॅरिड नसेल झालं तर। नंतर विचारत आहे हँडिकॅपचं ऑप्शन दिलेलं आहे, हँडिकॅप असेल तर येस करायचं। त्यानंतर हँडिकॅप कोणत्या प्रकारामध्ये मोडते ते निवडायचं, नसेल तर नो करायचं। नंतर कम्युनिटी म्हणजे कुठल्या कास्टमध्ये कुठल्या कास्टमध्ये तुम्ही येता त्या कास्टमध्ये ते कास्ट आपल्याला सिलेक्ट करावी लागेल, SC ST जनरल OBC EWS। त्यानंतर विचारत आहे की क्या आप अल्पसंख्याक में है, अगर तुम्ही अल्पसंख्याकामध्ये येत असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं। जनरली तर आपण नोच ठेवतो। त्यानंतर विचारत आहे की आपकी शैक्षणिक योग्यता चयन करें, सिलेक्ट युअर एजुकेशन क्वालिफिकेशन। यहाँ पे इथं मित्रांनो ऑलरेडी पास हॅव द डिग्री और इक्वॅल्युएशन एक्झाम। जर का तुम्ही ग्रॅज्युएशन पास असाल तर इथं पहिलं ऑप्शन घ्यायचं, आणि जर का अपेअर असेल तर ते दुसरं ऑप्शन घ्यायचं। तर जनरली ग्रॅज्युएशन झालेलं असून मी पहिलं ऑप्शन निवडणार आहे। त्यानंतर विचारत आहे की मित्रांनो सिलेक्ट युअर डिग्री स्ट्रीम इन ग्रॅज्युएशन, स्थानक स्तर की पढ़ाई की डिग्री विषय में, म्हणजे तुम्ही कुठल्या विषयामध्ये डिग्री केलेली आहे, म्हणजे ग्रॅज्युएशन तुम्ही कुठल्या विषयामध्ये केलेलं आहे। जनरली जर आर्ट असेल तर तुम्ही जनरली तर हिस्ट्रीमध्ये हिस्ट्री निवडू शकता, आणि जर का तुम्ही आर्टमध्ये इकॉनॉमिक घेतलं असेल तर ते पण निवडू शकता। तर मी जनरली हिस्ट्री तसा चूज करणार आहे। त्यानंतर विचारत आहे की फॉर विच एग्जामिनेशन यू लाइक टू कॉन्सिडर, म्हणजे आप किस परीक्षा के लिए सम्मानित होना चाहते हैं। तर इथं फक्त एकच ऑप्शन येणार आहे, सिव्हिल सर्व्हिस। यामध्ये 2-3 ऑप्शन येत असतात, सिव्हिल सर्व्हिस, IRS सर्व्हिस इत्यादी वगैरे। पण या ठिकाणी सध्या एक सिव्हिल सर्व्हिससाठीच हे ॲड आलेली असेल, तर जनरली आपण इथं सिव्हिल सर्व्हिस सिलेक्ट करणार आहोत। नंतर आपल्या मित्रांनो तो ॲड्रेस फिलअप करावा लागेल। आपला ॲड्रेस जो आपण जिथं राहतो आपण तो ॲड्रेस, हे ॲड्रेसचा कॉलम पूर्ण पद्धतशीरपणे भरायचा। त्यानंतर आपलं महाराष्ट्र स्टेट, ज्या स्टेटमध्ये आपण राहतो ते स्टेट, नंतर आपला जिल्हा वगैरे, नंतर पिनकोड टाकायचा, आणि त्यानंतर मोबाईल नंबर विचारता येतं। मोबाईल नंबर आपला जो करंटमध्ये जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर, आणि ईमेल आय डी आणि कन्फर्म ईमेल आय डी हे दोन्ही सेम टाकायचे, आणि अल्टरनेट जर एखादा मेल असेल तर तो टाकून द्यायचा या ठिकाणी। तर मित्रांनो हे पूर्ण डिटेल्स माहिती पद्धतशीरपणे भरायची। पूर्ण माहिती भराय मित्रांनो, कंटिन्यू आगे बढ़े, यहाँ पे जो सेकंड ऑप्शन है यहाँ पे कंटिन्यू को आगे बढ़े, यहाँ पे क्लिक करना है। तो चलिए दोस्तों मैंने पूरी डिटेल्स भर के आगे पढ़िए यहाँ पे क्लिक कर देता हूँ। तत्परी दोस्तों यहाँ पे कास्ट सिलेक्ट करने के बाद आपको पूछा जाता है कि आपका कास्ट सर्टिफिकेट नंबर। तो यहाँ पे आपको कास्ट सर्टिफिकेट का नंबर डालना पड़ेगा जो अपने कास्ट सर्टिफिकेट में है, और ये बता रहा है कि कम्युनिटी सर्टिफिकेट यूज अथॉरिटी डिजिग्नेशन, मतलब कि वो कास्ट सर्टिफिकेट
किसने अप्रूव किया, तहसीलदार रहता है, एसडीओ रहता है, तो यहाँ पे इसका नाम नहीं लिखने का, पदनाम लिखा, जैसे कि तहसीलदार, ऐसे ऐसे करके। तो नीचे दिया हुआ है कि कम्युनिटी सर्टिफिकेट डेट, मतलब कि आपने जिस तारीख को वो डेट निकाली, मतलब कि कास्ट सर्टिफिकेट निकाला, वो डेट यहाँ पे फिलअप करना पड़ेगा। ऐसा करके आपको ये कॉलम कास्ट का कॉलम भरना पड़ेगा। और डिटेल्स ये माहिती टोटली भरने के बाद आगे कंटिन्यू पे क्लिक करना पडेगा। ठीक आहे दोस्तों, मित्रांनो मी कंटिन्यू या टॅबला क्लिक केल्यानंतर आता एक समोरचं असं पेज ओपन झालेलं आहे। यामध्ये विचारत आहे की क्लाइम्बिंग एज रिलॅक्शन, आपल्याला वयामध्ये सूट हवी आहे का। इथं जर तुमचं एज जास्त असेल आणि कास्टमध्ये बसत असाल तर इथं एस करायचं आणि तसा तुमच्या कास्टमध्ये जो कोड असेल तसा कोड टाकावा लागेल। आणि तसा जो कोड तुम्हाला जर पाहायचा असेल SC ST OBC, आता इथं क्लिक हिअर या टॅबला इथं क्लिक करून आपल्याला तो कोड पाहावा लागेल। तर SC चा कोड आहे मित्रांनो 5। त्यानंतर असे इतर याचे कास्टचे कोड दिलेले आहेत, तर त्यामध्ये तुम्ही कुठल्या कास्टमध्ये बसता तर ते पाहून तो कोड त्यामध्ये निवडावा लागेल। SC चा कोड आहे 5, त्याप्रमाणे एक्स सर्व्हिसमॅनचा कोड दिलेला आहे 10, डिफेन्समध्ये ज्यांनी काम केलेलं आहे त्यांच्यासाठी 8 आहे आणि इतर बॅकवर्ड क्लाससाठी कोड 10 आहे। याप्रमाणे तो कोड भरून आपल्याला त्या कोडवर तो कोड तिथं फिलअप करावा लागेल। आता जनरली हा फॉर्म SC कॅन्डिडेटचा असून तर मी या SC कॅन्डिडेटला या ठिकाणी क्लिक करावा लागेल, म्हणजे जनरली ऑटोमॅटिकली तो कोड त्या ठिकाणी फिलअप होणार आहे। तर तुम्ही जर का OBC कॅन्डिडेट असाल तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल। या ठिकाणी कुठंही तुम्ही क्लिक करू शकता, तर जनरली मी इथं क्लिक करतो SC या कॅटेगरीवर। SC या कॅटेगरी क्लिक केला ऑटोमॅटिकली इथे एक कोड आलेला आहे। आणि जर का तुमचं वय एजमध्ये तुम्ही जर बसत असाल, सूट नशीन लागेल तर तुम्ही नो तर कायम ठेवू शकता। त्यानंतर इथचा कोड निवडल्यावर आणि SC चा हा कोड निवडल्यावर आणि यस नो केल्यावर कंटिन्यू या टॅबला क्लिक करूया। मित्रांनो कंटिन्यू केल्यावर आता इथं विचारत आहे की आयडेंटिटी प्रूफ, आयडेंटिटी पहचानपत्र तुम्ही इथं एक आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट इत्यादी काही पण टाकू शकता। तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता। तर आधार कार्ड आपण जनरली टाकून घेऊया। त्यानंतर इथं आधार कार्ड निवडल्यावर म्हणजे जे ID निवडल्यावर तो ID या ठिकाणी टाकावा लागेल आणि सेम IDच्या खाली टाकावा लागेल। कन्फर्म फोटो आयडेंटिटी कार्ड नंबर आणि फोटो आयडेंटिटी कार्ड नंबर दोन्ही हे सारखे इथं फिलअप करावा लागेल। त्यानंतर विचारत आहे की प्लीज इंडिकेट युअर पर्सेंटेज ॲट द ग्रॅज्युएशन लेवल, म्हणजे तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये किती टक्के पडले हे इथं टाकावं लागेल। ते फक्त तुम्ही 2 आकडेच टाकावे, पॉईंटमध्ये असेल तर पॉईंटमध्ये घेणार नाही। जनरल 75 असेल तर फक्त 75% एवढे, 75.50 असतील तर 50 ते घेणार नाही, तर फक्त 75च टाकावे, पॉईंटचे ते सोडून द्यायचे। त्यानंतर विचारत आहे की नंबर ऑफ अटेम्प्ट ऑलरेडी मेड इन सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन, म्हणजे तुम्ही आतापर्यंत किती दिलेले आहे। जर का तुम्ही 1, 2 दिले असेल तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता आणि जर का दिले असेल तर तुम्ही 0 फिलअप करू शकता। तर जनरली मी आतापर्यंत 2 अटेम्प्ट दिलेला असून मी तिथे 2 चाका टाकलेला आहे। तुम्ही जर एकही दिलेला नसेल तर तुम्ही 0 तिथं टाकू शकता। नंतरचा कॉलम मित्रांनो स्पेशली डिटेल फॉर सिव्हिल सर्व्हिस मेन एक्झामिनेशन, म्हणजे हा जो कॉलम आहे हा आपला मेन्स एक्झामसाठीची माहिती या ठिकाणी आपल्याला भरावी लागेल। मेन्सच्या एक्झामसाठी यामध्ये पहिला जे कॉलम आहे ते सेंटर फॉर CSM एक्झामिनेशन, म्हणजे तुम्हाला मेन्सच्या एक्झामसाठी सेंटर कुठला हवा आहे। तुम्ही जर का महाराष्ट्रातील रहिवासी असेल तर तुम्हाला फक्त मेन्ससाठी फक्त एकच सेंटर आहे, ते आहे मुंबई। त्या ठिकाणी आपल्याला मुंबई हे एकच सिलेक्ट करावं लागेल। जर का तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर
हवा असेल तर मग इथं ऑप्शन भरपूर आहे तुमच्यासाठी. तुम्ही जनरल मला महाराष्ट्रामध्येच पाहिजे, त्याच्यासाठी मी मुंबई हे सेंटर निवडणार. दुसरा जे ऑप्शन आहे ते लँग्वेज मीडियम फॉर एक्झामिनेशन फॉर पेपर 1 ते 5 म्हणजे 1 टू पेपर 5 म्हणजे 1 ते 5 या पेपरसाठी तुम्हाला एक मीडियम कोणतं पाहिजे. तर मी एक मराठी माणूस असून आणि मला एक मराठी मीडियममध्ये पेपर द्यायचा म्हणून मी मराठी लँग्वेज सिलेक्ट करू शकता. यामध्ये सर्वच हिंदी आहे, इंग्लिश आहे आणि इतर लैंग्वेज पण सुद्धा आहेत. मतलब कि आप जो पेपर 1 और जो पेपर 5 है आप कौन सी लैंग्वेज में देना चाहते हैं, अपनी मातृभाषा में देना चाहते हैं कि अदर हिंदी में देना चाहते हैं या इंग्लिश में देना चाहते हैं. तो यहाँ पे आपको वो लैंग्वेज सिलेक्ट करनी पड़ेगी. जैसे कि मैं अभी यहाँ पे मराठी चूज़ कर रहा हूँ. मैंने यहाँ पे मराठी चूज़ किया क्योंकि मुझे मराठी में ये पेपर देना है, पाँचवा और पहला और 5वां. और आगे का ऑप्शन है ऑप्शनल सब्जेक्ट फॉर पेपर 6 एंड 7, छठे और 7वें पेपर के लिए वैकल्पिक विषय चुनिए. आपको जो एग्ज़ाम देनी है छठे और 7वें पेपर के लिए, उसके लिए आपको एक सब्जेक्ट चूज़ करना पड़ेगा. मैं यहाँ पे सब्जेक्ट चूज़ करूँगा इकोनॉमिक. मुझे इकोनॉमिक में देना है. तो आपको जिस भाषा में इस पेपर तो देना है वहाँ पे आप लैंग्वेज उसकी चूज़ करना पड़ेगा. और दूसरा पेपर दिया है, दूसरा ऑप्शन दिया है मित्रांनो लैंग्वेज मीडियम फॉर ऑप्शनल सब्जेक्ट फॉर पेपर 7 एंड 6 एंड 7. तो उसके लिए आपको मीडियम कौन सा होना. यहाँ पे मीडियम सिर्फ इंग्लिश और मराठी दिया है क्योंकि मैंने पहले मराठी लिया था तो इसलिए यहाँ पे मराठी आ गया और दूसरा लैंग्वेज दिया है इंग्लिश. तो मैं यहाँ पे मराठी ही दोनों पेपर में मराठी में देना चाहूँगा. आगे का ऑप्शन है डू यू हाल फ्रॉम अरुणाचल प्रदेश, मणिपुरी, मेघालय. अगर आप इसी स्टेट के कई रहवासी हो तो यहाँ पे आपको यस करने पड़ेगा. यस करने के बाद ये इतने ऑप्शन आपको भरना पड़ेगा. अगर आप इस स्टेट में नहीं आते तो यहाँ पे नो ही रहने दो. मतलब जर का तुम्ही मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीमचे रहिवासी असेल तर इथं यस करायचं, नसेल तर नोच ठेवून द्यायचं. इफ समोरचा ऑप्शन आहे मित्रांनो इफ नो सिलेक्ट द लँग्वेज फॉर पेपर 1. यदि नहीं तो पेपर ये हेतु भाषा चयन करिए. जर का तुम्ही या 2-3 राष्ट्रापैकी जर तुम्ही तिथलं रहिवासी नसाल तर तुम्हाला कुठल्या पेपरमध्ये एक्झाम द्यायची आहे ते भाषा इथं निवडावी लागेल. जर का अगर दोस्तों आप इस स्टेट में से नहीं हो तो आपको यहाँ पे पेपर के लिए पेपर कौन सी लैंग्वेज में देना है तो आपको वो लैंग्वेज यहाँ पे चूज़ करना पड़ेगा. तो मैंने सब पेपर जनरली मराठी में देना है तो मैं मराठी ही निवडूंगा. अगर आपको पेपर हिंदी में देना है तो हिंदी दे सकते हैं, इंग्लिश में देना है तो इंग्लिश, गुजराती, जो भी आज लैंग्वेज है यहाँ पे सब लैंग्वेज दिए हुए हैं. तो मैं अभी मराठी ही लूँगा. पहले यहाँ पे मराठी ऑप्शन नहीं था क्योंकि ये सिर्फ हिंदी और इंग्लिश में थे और बाकी की लैंग्वेज थे, लेकिन अभी मराठी इसमें शामिल कर दिया है. तो मुझे मराठी पेपर देना तो इसलिए मैं मराठी ही यहाँ पे चूज़ करूँगा. तो दोस्तों ये मुख्य पेपर तर मित्रांनो पॅरेग्राफ भरल्यावर आता विचारत आहे की समोर कंटिन्यू या टॅबला क्लिक करावे लागेल. तर मित्रांनो कंटिन्यू या टॅबला क्लिक केल्यावर विचारत आहे प्लीज सिलेक्ट द फोटो आयडेंटिटी कार्ड नंबर. मतलब की आपण जे आधार कार्ड टाकले आहे त्याची PDF आपल्याला इथं टाकावी लागेल. तो चलिए दोस्तों मैंने सब फॉर्म फिलअप करके अब आगे कंटिन्यू करके आगे का पेज ओपन करते हैं. तर मित्रांनो कंटिन्यू केल्यावर आता हे आपण जे आतापर्यंत भरलेली माहिती आहे ती या पेजवर ओपन झालेली आहे. यामधली हे माहिती पूर्ण डिटेलपणे पद्धतशीरपणे वाचून क्लिअर करून खरी आहे का, म्हणजे माहिती भरलेली पद्धतशीर आहे का ते चेक करूनच इथं एक ऑप्शन आहे सुधारचं म्हणजे अपडेट करायचं.
जर का आपली ओदरची माहिती भरलेली जर का हे चुकली असेल तर इथं अपडेट या टॅबला क्लिक करून आपण ते माहिती सुधारू शकतो. आणि जर का बरोबर असेल तर इथं कॅप्चर फिलअप करून या ठिकाणी कॅप्चर फिलअप करून आय ॲग्री मैं सहमत हूँ का इसका क्लिक करून आपल्याला समोरची स्टेप किंवा हे आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट होणार आहे. तर चला तर मित्रांनो कॅप्चर फिलअप करून आपण समोर जाऊया. मित्रांनो कॅप्चर फिलअप केल्यावर आय ॲग्री या टॅबला क्लिक करून घेऊ. आपकी जन्मतिथि परीक्षा के वैध मानक के अनुरूप नहीं है, कृपया मानदंड चेक और जानकारी अपडेट करें. मतलब कि मैंने जो डेट ऑफ बर्थ फिलअप की है वो एक तो ज़्यादा हो गई है या तो फिर कम हो गई, तो डेट ऑफ बर्थ करेक्शन करके अपन आगे बढ़ेंगे. ठीक है दोस्तों. तो दोस्तों मैंने डेट ऑफ बर्थ को क्लिक करके अभी आई एग्री या टैब को क्लिक करता हूँ. यहाँ पे मुझे आता है कि वंस यू एग्री नो चेंज विल बी परमिशन पार्ट 1 रजिस्ट्रेशन ऑफ योर एप्लीकेशन. तो यहाँ पे सूचना दी हुई है कि पार्ट 1 जो भरा हुआ है मैंने वो सही है और ओके करने के बाद वो दुरुस्ती में नहीं हो जाएगा. तो इसलिए यहाँ पे सभी पार्ट सही है करके यहाँ पे ओके कर देता. मित्रांनो ओके केल्यावर इथे रजिस्ट्रेशन म्हणून आपलं पहिलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आता इथं आपल्याला ॲप्लिकेशन नंबर भेटलेला आहे आणि आपलं नाव वगैरे इत्यादी या ठिकाणी आलेलं आहे. याची आपण प्रिंट काढून ठेवू शकतो आणि हा ॲप्लिकेशन नंबर नोट डाऊन करून घेऊया. मित्रांनो रजिस्ट्रेशन पार्ट 2 रजिस्ट्रेशनसाठी या ठिकाणी आपल्याला क्लिक करावं लागेल. तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन क्लिक केल्यावर आता इथे विचारत आहे पार्ट 2 रजिस्ट्रेशनसाठी पंजीकरण नंबर जो आपण पार्ट 1 मध्ये तो रजिस्ट्रेशन केलेला आहे तो नंबर आपल्याला भेटलेला असेल, त्याचा मेसेज आपल्याला आलेला असेल. तर या ठिकाणी आपल्याला तो नंबर टाकावा लागेल. चला आता तो नंबर इथं टाकूया आणि त्यानंतर इथं डेट ऑफ बर्थ आपली जे डेट ऑफ बर्थ फिलअप केली ते डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकल्यावर आणि हा इथं कॅप्चर फिलअप केल्यावर सबमिट या टॅबला क्लिक करून घेऊया. तर मित्रांनो रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ फिलअप केल्यावर कॅप्चर टाकल्यावर आता सबमिट या टॅबला क्लिक करूया. मित्रांनो सबमिट केल्यावर पार्ट 2 सबमिट केला. आता विचारत आहे आपला फोटोग्राफ आणि सिग्नेचर. त्यानंतर विचारत आहे की अपलोड युअर स्कॅन फोटो ID कार्ड डॉक्युमेंट. आपण जे आधार कार्ड निवडलं होतं ते या ठिकाणी टाकावं लागेल आणि ते मित्रांनो आपल्याला PDF करून टाकावं लागेल. तर PDF आणि ते PDF मित्रांनो 100 KB आतमध्ये असणे आवश्यक आहे, तेव्हाच PDF आपल्याला अपलोड करायची लागेल. जर का तुम्हाला जर अपलोड करायचं माहिती नसेल तर इथं साथीने दिलेलं आहे की हाऊ टू रिसाइज फोटो अँड सिग्नेचर इमेज आणि यामध्ये किती KB मध्ये घ्यायचं ते पूर्ण डिटेल्स यामध्ये दिलेलं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी फोटो हा जनरली आपण फिक्सरमध्ये स्कॅन जेव्हा करतो त्यावेळेस 350 मध्ये जर तुम्ही घेतला तर तुम्ही फोटो आणि सही ॲटोमॅटिकली म्हणजे जनरली ॲक्सेप्ट होऊन जाईल. कारण की फिक्सरमध्ये कमी साईज जर घेतली तर इथं हा फोटो अपलोड होणार नाही आणि दोन्ही हे टाकल्यावर आधार कार्ड PDF करून इथं अपलोड करने आवश्यक आहे. चलो तो दोस्तों मैंने फ़ोटो और सिग्नेचर अपलोड करके अपलोड इमेज पे क्लिक करता हूँ. तर मित्रांनो अपलोड या डॉक्युमेंटला क्लिक केल्यावर असे समोरचं एक पेज ओपन झालेलं आहे. म्हणजे डॉक्युमेंट अपलोडचं झालेले आहे. यामध्ये आपला फोटो सही आणि आपण जे आधार कार्ड अपलोड केलं होतं, तुम्ही जर का पॅन कार्ड ID टाकला तर पॅन कार्ड या ठिकाणी टाकायचं, आधार कार्ड टाकायचं तर आधार कार्ड या ठिकाणी आयडेंटिटी प्रूफ म्हणून जे तुम्ही टाकलं असेल ते इथं स्कॅन करावं लागेल. तर मित्रांनो हे पूर्ण टाकल्यावर इथं कंटिन्यू या टॅबला क्लिक करावं लागेल. डॉक्युमेंट अपलोड केल्यावर फोटो आणि सही आणि आयडेंटिटी प्रूफ अपलोड केल्यावर कंटिन्यू या टॅबला क्लिक करूया. कंटिन्यू केल्या मित्रांनो समोरचं एक पेज ओपन झालेलं आहे. या ठिकाणी आपण जे पूर्वी आयडेंटिटी प्रूफ वापरलं होतं ते याच ठिकाणी ते पण इथं
वापरावं लागेल किंवा टाकावं लागेल. तर चला दोस्तों मित्रांनो, मी इथं आधार कार्ड नंबर टाकला असून तिथं आपण आधार कार्ड नंबर टाकू. आणि तसा विचारायचं आहे की आपलं सेंटर, एक्झाम सेंटर कुठलं घ्यायचं आहे. तर हे सेंटर मित्रांनो आपल्या प्रीसाठी आहे, जे आपण सर्वप्रथम पेपर देणारा पहिला प्री हे त्यासाठी सेंटर निवडायचं आहे. आपण जे पहिले निवडलं होतं ते मेन्ससाठी होतं. आता आपल्याला प्रीसाठी सेंटर जे आहे ते महाराष्ट्रातले मुंबई एक आहे आणि दुसरं आहे नवी मुंबई, त्यानंतर नाशिक, पुणे आणि एक आपलं नागपूर, ठाणे इत्यादी आहेत. तर तुम्हाला ज्या सोयीनुसार प्रीसाठी सेंटर हवं असेल ते सेंटर इथं घेऊया. तर मी जनरली नागपूर इथेशा निवडणार आहे. नागपूर सेंटर पण इथं आहे. नागपूर सेंटर निवडल्यावर समोर विचारत आहे की आय रीड हॅव डिक्लेरेशन आय ॲग्री, म्हणजे मी जे हे डिक्लेरेशन जे दिलेलं आहे हे तुम्ही पद्धतशीरपणे वाचून आय ॲग्री या टॅबला क्लिक करावं लागेल. तर मित्रांनो तसा आय टॅबवर क्लिक केल्यावर एक समोरचं पेज ओपन झालेलं आहे, म्हणजे आपलं रजिस्ट्रेशन 2 हे पूर्णपणे कंप्लीट झालेलं असून आता इथं दिलं आहे की व्ह्यू प्रिंट इथं चार्ट क्लिक केल्यावर आपल्याला एक प्रिंट ओपन होणार आहे आपली, आणि ते प्रिंट आपण एक तर प्रिंटरच्या द्वारे काढून घेऊ शकतो किंवा आपल्या डेस्कटॉपवर शो करून शकतो. इथं क्लिक केल्यावर मित्रांनो पार्ट 2ची प्रिंट आपल्याला मिळणार आहे. तर प्रिंट काढण्यासाठी मित्रांनो जो आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला आहे आणि डेट ऑफ बर्थ इथं टाकायची आणि कॅप्चर फिलअप केल्यावर सबमिट केल्यावर आपल्याला प्रिंट आपल्यासमोर ओपन होणार आहे. ते प्रिंट दोन्ही याची राहणार आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2ची. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढं. व्हिडिओ तुम्हाला जर कसा आवडला असेल नक्की आपल्या कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवा, आणि आपल्या चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्रायबर करून ठेवा. हे आम्ही याच्यासाठी सांगतो की जेणेकरून आम्ही एखादा अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ टाकतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळावी, त्याच्यासाठी बेल आयकॉनसुद्धा ऑन करा. तो धन्यवाद दोस्तों. जय हिंद, जय महाराष्ट्र. मिलते हैं अगले वीडियो में.